नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी कशा पद्धतीचं कामकाज करू शकतात. त्या अगोदर आपण काल काय डिस्कशन केलेलं होतं ते एकदा थोडक्यात पाहूयात. मी कालही क्लिअरली सांगितलं होतं की मी कॉल साईडच्या ट्रेडमध्ये शक्यतो बसणार नाही आहे. हां, जर 920च्या वरती मार्केट निघतं आहे तर एक ॲग्रेसिव्ह ट्रेडर म्हणून मी तिथे ट्राय करेल, आणि दुसरं 23,010च्या वरती जर मार्केट निघतं आहे तर एक ट्राय आपण तिथे करू शकतो 23,080 23,120पर्यंत जाण्यासाठी. 23,080च मी पकडून चाललेलो होतो आणि आज झालंही तसंच. म्हणजे मार्केटने सकाळी एक चांगले गॅपअप जी आपल्या अपेक्षा होती 920च्या आतमध्ये आलं, परंतु मार्केटने इथे सस्टेन केलं नाही आणि ही जी कॅन्डल आहे यानंतर एक चांगला ब्रेकआउट आणि एक चांगली मुवमेंट आली. पण अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी याच्यापैकी कोणतीही मुवमेंट कॅच केलेली नाही आहे किंवा कॅप्चर केलेली नाही. मी कुठेही कॉल साईडच्या ट्रेडमध्ये बसलेलो नाही आहे. कारण मी नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल ज्यावेळेस चर्चा करतो, मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो, कंटिन्युअस ज्यावेळेस मोठा फॉल येतो ना त्यावेळेस फर्स्ट राईज हा सेलिंगसाठी यूज करायचा असतो, किंवा जर मला मार्केटचा ट्रेंड चेंज होतो आहे किंवा अपसाईडला मार्केट जातं आहे हे पाहायचं असेल तर मी प्रेफर काय करत असतो, याच वेळेस ज्यावेळेस मार्केट डाऊन साईडला येते मी कमीत कमी या सिच्युएशनमध्ये पुट प्रेफर करत असतो. जेव्हा कधी हे रिव्हर्सल दिसतं याच्यावरती जोपर्यंत मार्केट सस्टेन करत नाही तोपर्यंत मी कॉल अवॉइड करतो किंवा कमी क्वांटिटीने घेतो. माझा क्लिअर फंडा आहे, एक दिवसाचं क्लोजिंग मी पाहणार आहे आणि त्यानंतर ठरवेल की मला कॉल घ्यायचे की नाही. घेतले तरी 30-40% क्वांटिटीने मी घेत असतो, हे नेहमी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे इथे कुठेही मला कॅप्चर करता आले नाही. परंतु इथे ज्यावेळेस मार्केट पोहोचलं खूप मोठी मुवमेंट झालेली होती आणि एक अपेक्षा होती, त्यामुळे सेन्सेक्समध्ये इथे एक पुट ट्राय केलेलं होतं जो की 20चा 425च्या आसपास जाताना पाहायला मिळाला या दोन कॅन्डलमध्ये. आणि अगदी यावेळेसच ही कॅन्डल ज्यावेळेस बनली ना त्यावेळेस मी एक व्हॉईस नोट शेअर केलेली होती टेलिग्राम चॅनलला, की जे काही दिवसभरात कमवले ना ते मार्केट घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. 100-125 पॉईंट तर कुठे गेलेलं नाही आहे, जो फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त फॉल, म्हणजे इथे त्यावेळेस 120च्या आसपास मार्केट होतं. माझी अपेक्षा होती की ॲटलिस्ट 23,000 टेस्ट करेल. 23,000ला जो काही ओपन इंटरेस्ट बनलेला होता ॲटलिस्ट तो टेस्ट करायला मार्केटने यायला पाहिजे. म्हणजे एक 125 पॉईंटचा फॉल अपेक्षित होता, पण तो त्याहीपेक्षा जास्त होताना पाहायला मिळाला. पण हे मी नेहमी सांगत असतो. मी आज एक उदाहरणावरून तुम्हाला सांगतो. एक उदाहरण आहे, बऱ्याच जणांनी ते अनुभवलेलं असेल. बरेच जण आत्ता कदाचित नसेल ते, पण एक 10-15 वर्षापूर्वी ही सिच्युएशन होती. प्रत्येक एस टी स्टँड असेल किंवा बस स्टँड असेल ना तिथे जवळ जीप किंवा एक 6 सीटर नावाचं वाहन असतं बघा, किंवा रिक्षासारखं, त्याच्यामध्ये बसण्यासाठी लोकांची खूप गर्दी व्हायची आणि त्याने प्रवास व्हायचा. कारण का स्टेट ट्रान्सपोर्ट तेवढा रेग्युलर किंवा फ्रिक्वेंट ज्याला म्हणतो ना तो नव्हता. तर हे लोक काय करायचे, जे जीपचे मालक होते किंवा ड्रायव्हर ज्यांना आपण म्हणतो, ते काय करायचे, जीप उभी करायचे आणि लगेच कुणी आलं कस्टमर की त्यांना म्हणायचे, साहेब बसा लगेच निघणार आहे, आपण एस टीला तर वेळ लागू शकतो, तुम्ही बसा, आपण लगेच निघणार. आपण थोडा वेळ विचार करायचे कस्टमर, पण चला एस टीपेक्षा लवकर जातो म्हणून बसायचे त्याच्यामध्ये. आता हे काय करायचे, एक जण बसला की बोलायचे बाकीच्यांना दाखवून सांगायचे की हा बसलाय बघा, अजून 2 सीट झाली की आम्ही लगेच निघणार आहे, अजून 2 सीट झाली की आम्ही लगेच निघणार आहे. आणि असं करत 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 अर्धा ते पाऊण तास ते तिथेच घालवायचे, जोपर्यंत त्यांचे पूर्ण सीट भरत नाही तोपर्यंत. आणि लोक अपेक्षेने बसत राहायचे की आता आम्हाला संधी मिळाली, आता आम्हाला संधी मिळाली, आपण एस टीपेक्षा लवकर जाऊ. आणि त्याच्यामध्ये हे काय करायचे की आता साहेब सुटणारच आहे, तर तुम्ही जे काही पैसे होतात ना जाणे येण्याचे तेही आत्ताच देऊन ठेवा, म्हणजे आपण लगेच निघूयात आता सीट पूर्ण झाली की. आणि या वेळात काय व्हायचं, पैसे तर देऊन बसलेलो असायचो, जीप तर निघत नसते आणि त्यावेळेस एस टी यायची आणि निघून जायचे. म्हणजे जी एस टीसाठी आपण आलेलो होतो तिची वाट न पाहता आपण फक्त लवकर जाऊ या अपेक्षेने दुसऱ्या वाहनात बसायचो आणि ते वाहन आपल्याला उशिरा पोहोचवायचं. मार्केटमध्ये सुद्धा तेच होताना पाहायला मिळते. इथून ज्यावेळेस वरती आलं ना तर मार्केटने बोलवायला सुरुवात केली. जे काही बायर असतील, म्हणजे कॉल साईडचे आपण म्हणतोय ओव्हरऑल बायर जे आहेत ना त्यांना बोलवायला की आता आम्ही निघालो आहे, आता काही थांबत नाही, आम्ही बजेटची रॅली सुरू झाली आजच. इथे बऱ्याच जणांनी, इथे थोडेफार लोक बसले, मार्केट पुन्हा इथे गेलं. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर वाटलं की अरे आता तर 23,000च्या वरती गेल्या, अजून नवीन लोक इथे ॲड झाली. आता तसं करता करता पुन्हा 23,050 ही जी लेवल आहे ती ब्रेक झाली, अजून लोक इथे येऊन बसली, अजून कॉलर. आणि मग जे फोमोवाले ट्रेडर असतात, म्हणजे ज्यांना वाटतं की आता माझ्या हातून हे निष्ठून चाललेलं आहे, की ही जी मुवमेंट आहे एवढी तर अगोदर झालेलीच आहे, मी आता अजून बसतो म्हणजे आता मला 23,400 दिसेल, 23,500. आणि सांगणारे असतात इन्फ्लुएन्सर आमच्यासारखे असतील किंवा इतर ते असतील, ते सांगणारे असतात 23,700 येईल, 25,000 येईल, हे चालू असतं. तुम्ही न्यूज चॅनल जरी दुपारी पाहिले असते ना तरी तुमच्या लक्षात आलं. इथून पुन्हा एकदा 23,80 ब्रेक झाल्याच्या नंतर अजून लोक बसले. आणि ज्या वेळेस हे लोक सगळे बसले ना, जी खरी एस टी होती किंवा जे खरं वाहन होतं त्या डेस्टिनेशनला जाणारं ना ते यावेळेस आलेलं आहे. पण तुम्ही इथे सगळे पैसे देऊन बसलेले असल्यामुळे तुम्हाला हे वाहन सोडता आलं नाही. आणि ही जी मुवमेंट आहे ना शेवटच्या अर्ध्या तासामध्ये झाली.
त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा, आपलं जे डिरेक्शन आहे, आपण जे ठरवलेलं आहे, आपलं जे ॲनालिसिस आहे ना, त्याच पद्धतीने काम करायचं असतं. उगीच एक छोटी मोठी मुवमेंटने कधीही आपला व्ह्यू चेंज करायचा नसतो. हां, नक्कीच इथे तुम्हाला छोटे मोठं प्रॉफिट घेऊन जर निघता आलं असेल तर वेल अँड गुड आहे. पण जर तुम्ही इथे कुठेतरी बसला असेल, पहिला हा बसलाय ना, त्याला ॲटलिस्ट निघण्याची संधी मिळाली असेल. हा बसलाय, याला थोडाफार लॉस झाला असेल. पण जे इथे बसलेत ना वरती 23,050, 23,080, 23,100 ब्रेक झाल्याच्या नंतर त्यांचा पूर्ण सुप्रसाद झालेला असणार आहे. त्यांना थोडाफार प्रॉफिट दिसला असेल, पण या 2 कॅन्डलने त्यांचं होतं नव्हतं तेवढं घेऊन गेलेलं असणार आहे. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगेल की मार्केटमध्ये व्ह्यू क्लिअर असू द्यात आणि लेवलवरती काम करा. एस एल हिट झाला, कोणत्याही साईडला बसा, एस एल हिट झाला तर बाहेर निघण्याचा प्रयत्न करा लगेच. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, जो आपला व्ह्यू आहे ना त्यावरती इंटॅक्ट राहा. आपल्या व्ह्यूमध्ये एस एल हिट होणार नाही का? नक्कीच होऊ शकतं, तिथेही होणार आहे, पण ते प्रमाण कमी असेल आणि तो तुमचा कॉन्फिडन्स असेल. ज्यावेळेस कधी मार्केट एखादं वाईल्ड मूव्ह देईल ना, त्यावेळेस तुम्हाला मोठा प्रॉफिट येईल, तुमचा छोटाच एस एल जाईल आणि मोठा प्रॉफिट तुम्हाला होणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. मुद्दामूनच मी त्या उदाहरणावरून सांगितलं, समजलं असेल तर घ्या, तुम्हाला काही वेळ वाटलं असेल तर ते सोडून द्या. पण मार्केटवरती याच पद्धतीने काम होतं. तुम्हाला ट्रॅप केलं जातं, ही फक्त ट्रॅप मुवमेंट होती. आता उद्या समजणार आहे ही ट्रॅप मुवमेंट होती की ही ट्रॅप मुवमेंट होती, हे उद्या समजणार आहे. मग आपण पाहूयात की उद्या कशा पद्धतीने कामकाज होऊ शकतं. ज्या पद्धतीचं कामकाज चालू आहे, जर मोठ्या टाईम फ्रेमवरती पाहिलं तर काय तुमच्या लक्षात येतं. आपण 1 तासाची टाईम फ्रेम लावूयात, म्हणजे क्लिअर होईल पिक्चर तुमच्या. ज्यावेळेस आपण छोट्या टाईम फ्रेमवरती काम करतो ना, बरेच वेळा या पद्धतीचं फॉर्मेशन तुम्ही ड्रॉ केलेलं असेल. बरेच वेळा जर करतात की या पद्धतीचं आहे, कुणी याला पोल अँड फ्लॅग म्हणतं, या पद्धतीचा पोल आहे, हा फ्लॅग आहे, बेरिश पोल अँड फ्लॅग आहे, त्याचा ब्रेकआउट होता. आणि जेव्हा कधी तुम्ही मार्केट शिकता ना, त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट जर काय शिकत असेल ना, कोणताही चार्ट पॅटर्न असेल किंवा कोणताही पॅटर्न असेल, कोणतेही कॅन्डलस्टिक असेल, इथे शिकताना एक गोष्ट नेहमी लक्षात असते, ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन आणि रिटेस्टिंगला ट्रेड बनवायचा. हे बऱ्याच जणांनी घोकून झालेलं असेल. पण ज्यावेळेस मोठी टाईम फ्रेम होते ना, ते पेशन्स आपल्यामध्ये नसतं. म्हणजे हे गेलेले 5-6 तास, म्हणजे हे जे 2 दिवसाचं कामकाज आहे ते पेशन्स नसतं. आत्ता काय झालं आहे, हे रिटेस्ट झालेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हा जो काही पॅटर्न बनला होता किंवा हे जे काही साईडवेज कन्सोल्टेशन बनले होते ना, त्याचा ब्रेकडाऊन आलेला आहे, हे रिटेस्ट झालेलं आहे आणि आता मार्केट या दिशेने जायला सुरुवात झालेली आहे. मग हे जर तुम्ही एक छोट्या टाईम फ्रेमवरती किंवा मोठ्या टाईम फ्रेमवरती मांडून पाहिलं तर तुमच्या लक्षात काय येईल, आता हे रिटेस्ट होऊन खाली आलं आहे. जर पुन्हा याच्यावरती गेलं तर मार्केटचा हा ब्रेकडाऊन, हा फॉल्स ब्रेकडाऊन आहे, हे तुम्हाला म्हणण्यास वाव असेल. आणि मग इथून पुढे तुम्ही तुमची जी काही अपसाईडचे ट्रेड आहेत ते प्लॅन करू शकता. आता मग याच्यासाठी आजचा जो काय हाय आहे, हा रिसेंट स्विंग तुमच्यासाठी झालेला आहे. आजचा हाय मार्क करून ठेवा, जो असेल 23,130, 140च्या आसपास जो काय असेल ना, तो मार्क करून ठेवा. आणि डिरेक्शनल ट्रेड तुम्हाला त्याच्यावरतीच मिळणार आहे, हे अगदी लक्षात ठेवायचं आहे. मध्ये छोटे मोठे ट्रेड करा, नक्कीच कॉल साईडला संधी मिळाली सोडू नका, छोटे मोठे ट्रेड करा. जो डिरेक्शनल ट्रेड आहे तो त्याच्यावरतीच, ही जी लेवल आहे त्याच्यावरती. आता उद्यासाठी खास करून कशा पद्धतीचा ट्रेड होऊ शकतो, या पद्धतीने इथे थोडंसं कन्सोलिडेट झाले. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे आणि पुन्हा हा लो जरी ब्रेक केला, म्हणजे ते 22,920 ब्रेक झालं, तर पुन्हा एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. तो फॉल तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो, जो कालचा लो बनलेला होता तिथपर्यंत. ती लेवल आहे 22,820, 830च्या आसपास, 22,780च्या आसपास तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. आणि मग जो पुन्हा डिरेक्शनल फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो तो असेल 22,780, 770 ही जी लेवल आहे त्याच्या खाली. आत्ता आपण 22,976 आहे, म्हणजे इथून जवळजवळ 150 पॉईंटच्या खाली. तर तिथून खाली ही 150 ते 200 पॉईंटची जागा होती. मग ती उद्याच येईल किंवा 2 दिवसामध्ये येईल, पण मग 22,500ची लेवल ॲटलिस्ट ओपन होती. खरं तर 22,400 आहे, पण राऊंड फिगर म्हणून एक्सपायरी आहे जवळ, कारण का जे महत्त्वाचे लेवल आहेत ना, राऊंड फिगर लेवल ज्याला आपण म्हणतो, तिथे जास्त ओपन इंटरेस्ट तयार होतो. म्हणून आपण 22,500 घेऊन चालणार आहोत उद्या आणि परवासाठी. एकदा परवा झालं, नवीन एक्सपायरी सुरू झाली तर आपल्यासाठी ज्या चार्ट बेसिस लेवल येत आहेत त्यावरती आपण काम करणार आहोत. मग उद्या 920 ब्रेक झालं, एक डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. आणि मग तिथे तुम्ही पाहिजे तर इथे 50 to 60% क्वांटिटीने काम करा आणि 780, 770 ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही पूर्ण क्वांटिटीने काम करू शकता. अपसाईड कुठे आहे, आता मार्केटने हा जो काही फॉल दाखवलेला आहे, इथे बरेच जण आता पुट कॅरी करून गेलेले असतील किंवा काय. जर मार्केट पुन्हा एकदा वरती येते ना, तर 23,000ला खतरनाक ओपन इंटरेस्ट आहे अजूनही. म्हणून एकदा 23,030 ही लेवल ब्रेक झाली, इंट्राडेसाठी सांगतो, डिरेक्शनल नाही, 23,030 जर ब्रेक होती, एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. ज्याचं टार्गेट छोटेच ठेवा, 23,080 हे पहिलं टार्गेट असणार आहे आणि दुसरं 23,130 हे तुमचं दुसरं टार्गेट असणार आहे. आणि 23,130 ब्रेक झालं तर तुम्ही डिरेक्शनलचा विचारसुद्धा करू शकता. फक्त डिरेक्शनलचा विचार करण्यासाठी कमीत कमी 30 मिनिटाची कॅन्डल याच्यावरती बंद होणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. 23,130च्या वरती कमीत कमी 30 मिनिटाची कॅन्डल बंद झाली तर तुम्ही अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. बाकी याच्यामध्ये जर असाल तर नो ट्रेडिंग झोन असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मार्केट व्होलॅटाईल होऊ शकतं, बजेट जवळ आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमचा काही जो एस एल असेल किंवा क्वांटिटी असेल या मॅनेज केल्या पाहिजेत. बँक निफ्टीमध्ये अजूनही जो फॉल निफ्टीमध्ये पाहायला मिळाला तसा बँक निफ्टीमध्ये नाही आहे, पण तरीही
हा स्विंग खूप महत्त्वाचा असणार आहे. तो येतो 49-200, म्हणजे 49-200च्या वरती तुम्ही बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. डाऊन साईड उद्या ही लेवल जरी ब्रेक झाली, ती लेवल आहे 48,750. अगदी तुम्ही राऊंड फिगर पकडायचे असेल 48,700 पकडा. 48,750 जर ब्रेक होती तर एक डाऊन साईडचा ट्रेड चांगला बनू शकतो. पहिलं टार्गेट हे 48,500. 48,500 ब्रेक झालं तर हा जो गॅप बनलेला आहे तो एकदा फील होताना पाहायला मिळू शकतो, जो तुम्हाला पहिल्यांदा घेऊन जाऊ शकतो 48,300 आणि त्यानंतर 48,100. पण जर उद्या मार्केट कोणत्याही कंडिशनमध्ये जर ही लेवल ब्रेक झाली 48,100, 48,000ची, तर पुन्हा एक मोठा फॉल आपल्याला 1000 ते 1,500 पॉईंटचा येत्या 2 दिवसामध्ये किंवा एक्सपायरीला पाहायला मिळू शकतो. त्याच्यामुळे जोपर्यंत 48,000च्या वरती आहोत ना, तोपर्यंत बँक निफ्टी तरी बऱ्यापैकी स्टेबल आहे हे लक्षात घ्या. 48,000च्या खालीच एक फ्रेश सेलिंग बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो. तोपर्यंत जास्त काही घाबरण्याचं कारण नाही आहे. थोडे फॉल येतीलच, जर मार्केट पडते तर थोडे छोटे मोठे फॉल येतील, पण डिरेक्शनल जसं बँक निफ्टीमध्ये सेल ऑफ येऊ शकतो तसा बँक निफ्टीमध्ये सेल ऑफ आपल्याला 48,000च्या खालीच पाहायला मिळणार आहे. आणि वेळोवेळी ज्या इंडेक्सविषयी सांगतो ना, तो आहे मिड कॅप. कितीही काही झालं तरी मिड कॅपमध्ये स्ट्रेंथ येत नाही आहे. आज बाकीचे इंडेक्स पॉझिटिव्ह बंद झालेले आहेत, पण मिड कॅपला ती संधी मिळाली नाही. सकाळी ही कॅन्डल एक्झॅक्ट टेस्टिंग झालं आणि एक फॉल, नंतरून बाकीच्या इंडेक्सबरोबर ट्राय केलं, परंतु जसं बाकीच्या इंडेक्सने गेन गिवअप केलं ना, तर हे निगेटिव्हमध्ये जाऊन क्लोज झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची लेवल आत्तासाठी जी आहे ती आहे 11,560. 11,560 जर ब्रेक होते तर 11,400 आणि 11,200साठी आपण तयार होत आहोत, हे लक्षात ठेवा. मिडकॅपमध्ये खूप चांगली संधी तुम्हाला मिळत आहे. आणि अपसाईड जी आहे ती जोपर्यंत 11,840 ब्रेक होत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने मिडकॅपमध्ये लॉंग पोझिशन बनवायची नाही. हे 200 पॉईंट हातून गेले तरी चालतील. मी नेहमी या गोष्टी सांगत असतो की एक दिवसाची तेजी हातून गेली तरी चालेल किंवा 200 पॉईंट हातून गेले तरी चालतील. ते खूप महत्त्वाचं असतं. आज तुमच्या लक्षात आलं असेल निफ्टीचा जो चार्ट बनला आहे किंवा इतर कोणत्याही इंडेक्सचा जो चार्ट बनला आहे, पूर्ण दिवसभरामध्ये तेजी होती आणि जे काही ऑप्शनमध्ये मिळालं होतं ना, ते शेवटच्या अर्ध्या तासामध्ये गेलेलं आहे. मी पाहिजे तर जी 2:45 वाजता व्हॉइस नोट शेअर केलेली होती ना टेलिग्रामला, ती आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मी शेअर करतो, ती एकदा तुम्ही ऐकून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट तर अवश्य करत जा जर माहिती आवडली असेल तर. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.